तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार जीकेचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न ज्याच्यात प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्पर्धामध्ये विचारले जातात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला हे आहे, दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण होता? त्याचं उत्तर आहे बी. कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतीचा संस्थापक होता. पटापट घेऊया आपण. गुलाम वंशाचा शेवटचा शासक कोण होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी. केकुबाद हा कोण होता? गुलाम वंशाचा शेवटचा शासक होता. भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक कोण होती? तर भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक रजिया सुलतान ही होती. कुतुब मिनार कोणी पूर्ण केली? कुतुब मिनार इल्तुतमिश यांनी, ऑप्शन बी, इल्तुतमिश यांनी कुतुब मिनार पूर्ण केली. खिलजी वंशाचा संस्थापक कोण होता? तर खिलजी वंशाचा संस्थापक जलाउद्दीन खिलजी हा होता. अल्लाउद्दीन खिलजीने बाजार नियंत्रण धोरण का राबवले होते? कारण त्याला लष्कर स्वस्थ ठेवण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीने बाजार नियंत्रण राबवले होते. तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता? तुघलक वंशाचा संस्थापक गयासुद्दीन तुघलक हा तुघलक वंशाचा संस्थापक होता. राजधानी दिल्लीहून दौलताबादला कोणी हलवली? तर राजधानी दिल्लीवरून दौलताबादला मोहम्मद बिन तुघलक यांनी हलवली. टोकन चलन कोणी सुरू केले? टोकन चलन यांनी मोहम्मद बिन तुघलक, ऑप्शन बी तुमच्या बरोबर आहे मित्रांनो, मोहम्मद बिन तुघलक यांनी सुरू केली होती. फिरोजशाह तुघलक कोणत्या कामासाठी प्रसिद्ध होता? तर फिरोजशाह तुघलक हा कालवे बांधणी याच कामासाठी प्रसिद्ध होता. सय्यद वंशानंतर कोणता वंश आला? तर ऑप्शन याचा आहे सय्यद वंशानंतर कोणता आला? तर लोधी हा वंश आला. लोधी वंशाचा शेवटचा राजा कोण होता? लोधी वंशाचा शेवटचा राजा होता इब्राहिम लोधी. पहिली पानिपतची लढाई कधी झाली? तर पहिली पानिपतची लढाई 1526 मध्ये झाली. दुसरी 1556 आणि तिसरी 1761. ही पहिली, ही दुसरी आणि तिसरी लक्षात राहू द्या मित्रांनो. बाबर कुठून भारतात आला होता? तर बाबर भारतात फरगाना या देशातून आला होता. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? सगळ्यांना माहिती आहे मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा होता. हुमायूनला मदत कोणी केली होती? हुमायूनला मदत इराणच्या शहाने केली होती. इराणच्या शाह यांनी केली होती. शेरशाह सुरी कशाची प्रसिद्ध होता? शेरशाह सुरी हा महसूल व्यवस्था या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता. ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला? ग्रँड ट्रंक रोड IMP प्रश्न मित्रांनो, लक्षात राहू द्या. ग्रँड ट्रंक रोड हे ऑप्शन बी शेरशाह सुरीनी बांधला होता. अकबरचा जन्म कुठे झाला होता? अकबरचा जन्म अमरकोट या ठिकाणी झाला होता. अकबरचा संरक्षक कोण होता? अकबरचा संरक्षक होता बैराम खान. अकबराने कोणता धर्म सुरू केला होता? अकबराने धर्म सुरू केला होता दिन ए इलाही. अकबराचे नवरत्न कोणते होते? अकबराचे नवरत्न कोण होते? अकबराचे नवरत्न कोण होते? ऑप्शन सी 9. बुलंद दरवाजा कोणी बांधला होता? तर बुलंद दरवाजा बांधला होता ऑप्शन बी अकबरने. जहांगीरची पत्नी कोण होती? तर जहांगीरची पत्नी होती नूरजहान. शहाजहान कोणत्या इमारतीसाठी प्रसिद्ध आहे? तर ताजमहल या इमारतीसाठी प्रसिद्ध आहे. ताजमहल कुणासाठी बांधला गेला होता? तर सगळ्यांना माहिती मित्रांनो, सर्वात फेमस आहे की ताजमहल हे मुमताज महलसाठी बांधला गेला होता. औरंगजेबचे पूर्ण नाव काय होते? औरंगजेबचे पूर्ण नाव होते औरंगजेब आलमगीर. औरंगजेबने कोणता कर पुन्हा लागू केला होता? औरंगजेबने सुरू केला होता जिया कर. त्यांनी लागू सुरू केला होता. मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता? मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा होता ऑप्शन ए बहादूर जफर. हा मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा होता. कोण होता? बहादूर शाह जफर हा मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा होता. 1857च्या उठावात मुघल सम्राट कोण होता? त्याचं उत्तर आहे बहादूर शाह जफर. अकबराने कोणती राजधानी उभारली?
होती. सर्वात महत्त्वपूर्ण अकबराने राजधानी उभारली होती फतेपूर सिक्री. हे खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारलं जातं हा प्रश्न, IMP प्रश्न आहे. अकबराचा इतिहास कोणाने लिहिला? कोणाने लिहिला? अकबराचा इतिहास हे अफुल फजल यांनी लिहिला होता. IN अकबरी हा ग्रंथ कोणी लिहिला? IN अकबरी हा ग्रंथ अबुल फजल यांनी लिहिला होता. जहागीर कोणत्या कलेसाठी प्रसिद्ध आहे? तर जहागीर हे चित्रकला या गोष्टीसाठी खूपच प्रसिद्ध आहे. मुघल काळात महसूल व्यवस्था कोणी सुधारली होती? तर ऑप्शन बी अकबर यांनी मुघल काळात महसूल व्यवस्था सुधारली होती. मनसबदारी प्रथा कोणी सुरू केली होती? तर मनसबदारी प्रथा हे ऑप्शन सी अकबर यांनी सुरू केली होती. औरंगजेबचा मृत्यू कुठे झाला? औरंगजेबचा मृत्यू झाला ऑप्शन डी औरंगाबाद म्हणजे सध्याचा संभाजीनगरला. मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला होता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठं झाला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या ठिकाणी झाला होता. अफजल खानाचा वध कोणी केला होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला होता. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे होते. मुघल साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली राजा कोण होता? तर ऑप्शन बी अकबर हा होता. शहाजहाने राजधानी कुठे हरवली? तर ऑप्शन बी दिल्ली. लाल किल्ला कोणी बांधला होता? तर लाल किल्ला बांधला होता शहाजहाने. मुघल काळात राजस्व अधिकारी कोणाचा होता? मुघल काळात राजस्व अधिकार कोण होता? त्याचे ऑप्शन ए दिवाण. मराठ्यांचे अष्टप्रधान मंडळ कोणी स्थापन केली होती? तर मराठ्यांचे अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी स्थापन केली होती. पेशवा म्हणजे कोण? ते पेशवा म्हणजे पंतप्रधान त्या काळातले. बाजीराव पेशव्यांचे वडील कोण होते? तर बाजीराव पेशव्यांचे वडील होते बाजी विश्वनाथ. पानिपतचे तिसरे युद्ध 1761 मध्ये झालं होतं. तिसरा पानिपत युद्ध मराठ्याचे नेतृत्व कोणी केले होते? तर तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्याचं नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी केलं होते. चॅनल सबस्क्राईब विसरू नका मित्रांनो. मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर मराठा साम्राज्याची राजधानी पुणे ही आहे. सॉरी मित्रांनो, महाराष्ट्र साम्राज्याची राजधानी रायगड ही आहे. पेशव्यांची राजधानी कोणती होती? तर पेशव्यांची राजधानी होती ऑप्शन बी पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा 1689 या वर्षी झाला. मराठ्यांचे धार्मिक धोरण कसे होते? तर मराठ्यांचे धार्मिक धोरण हे ऑप्शन बी सहिष्णू होते. मुघल साम्राज्याचा ह्यास कधी सुरू झाला? तर ऑप्शन सी औरंगजेबानंतर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तर शिवनेरी या किल्ल्यावर. शिवनेरी कुठे आहे? तर पुण्यात. शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? शिवाजी महाराजांचे वडील होते शहाजीराजे भोसले. शिवाजी महाराजांची आई कोण होती? तर जिजाऊ माता हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आई होते. मुघल प्रशासनातील प्रांताला काय म्हणतात? तर ऑप्शन बी सुभा हे म्हणतात. मराठ्यांचे आरमार कोणी उभारले? सगळ्यांना माहिती आहे मराठ्यांचे आरमार उभारले छत्रपती शिवाजी महाराजांनी. कान्होजी आंग्रे कोण होते? तर कान्होजी आंग्रे आमदार प्रमुख होते. शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याची सुरुवात केली होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला जिंकून स्वराज्याची स्थापना केली होती. पुरंदरचा तह कोणी लिहिला होता? तर जयसिंग यांनी पुरंदरचा तह लिहिला होता. शिवाजी महाराज आग्र्याला कोणाला भेटायला गेले होते? छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला गेले होते. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका कशी केली? तर मिठाईच्या पेटीतून. संभाजी महाराजांचे दुसरे नाव काय होते? तर छत्रपती संभाजी महाराजांचे दुसरे नाव होते शंभूराजे. संभाजी महाराजांना कोणी ठार केले? तर औरंगजेबने. राजाराम महाराजांनी राजधानी कुठे हरवली? तर जिंजीला. ताराबाई कोणाच्या पत्नी होत्या? ताराबाई हे राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. शाहू महाराजांना कोणी मुक्त केले? शाहू महाराजांना
बहादूर शाह यांनी मुक्त केले? पेशवा बाजीराव यांचे घोषवाक्य काय होते? त्यांचे घोषवाक्य होते, धावा, मागे हटू नका. बाजीराव पेशवे यांचे मृत्यू कुठे झाला? तर बाजीराव पेशवे यांचे मृत्यू झाले रावेरखेडीला. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव कोणामुळे झाला? तर ऑप्शन डी, गानेमी कावा, अन्नटंचाई आणि धोरणात्मक चूक या गोष्टीमुळे पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या मराठ्यांचा पराभव झाला होता. नाना फडणवीस कोण होते? तर नाना फडणवीस हे मुत्सद्दी होते. मराठ्यांचा शेवटचा पेशवा कोण होता? तर मराठ्यांचा शेवटचा पेशवा बाजीराव दुसरा हा होता. इंग्रजांशी मराठ्यांचे किती युद्ध झाले होते? तर 3 युद्ध झाले होते. तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धानंतर काय झाले? तर मराठा साम्राज्य संपले. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? ईस्ट इंडियाची कंपनीची स्थापना 1600 या वर्षी झाली. प्लास्टिकची लढाई कधी झाली? तर 1757 मध्ये प्लास्टिकची लढाई झाली होती. बक्सरची लढाई कधी झाली? तर बक्सरची लढाई झाली होती 1764 मध्ये. बक्सरच्या युद्धानंतर कोणाला दिवाणी हक्क मिळाले? तर इंग्रज यांना दिवाणी हक्क मिळाले. भारतात पहिली गव्हर्नर जनरल कोण होती? तर भारताची पहिली गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग हे होते. भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केले? तर भारतात इंग्रजी शिक्षण मॅकॉले यांनी सुरू केले. रेल्वे भारतात कधी सुरू झाली? तर रेल्वे भारतात 1853 या वर्षी सुरू झाली. भारतातील पहिली रेल्वे कुठे धावली? तर भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या ठिकाणी धावली. 1857च्या उठावाचे मुख्य कारण काय होते? तर ऑप्शन डी, करवाढ, धार्मिक हस्तक्षेप आणि कारतूस प्रकरण हे 1857च्या उठावाचे मुख्य कारण होते. 1857च्या उठावाचे नेतृत्व दिल्ली कोणी केलं होतं? त्याचं ऑप्शन आहे सी, बहादूरशाह जफर. झाशीची राणी कोण होती? तर झाशीची राणी ही लक्ष्मीबाई होती. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार कोणाकडे गेले? तर ऑप्शन सी, ब्रिटिश सरकारकडे गेले होते. भारताच्या पहिली व्हॉइसरॉय कोण होतात? भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता? तर ऑप्शन ए, कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 रोजी झाली. काँग्रेसची स्थापना कोणी केली होती? तर काँग्रेसची स्थापना ऑप्शन बी, A.O. ह्यूम यांनी केली होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन सी, लोकमान्य टिळकांनी म्हटले होते. होम रूल चळवळ कोणी सुरू केले होते? तर होम रूल चळवळ लोकमान्य टिळक यांनी सुरू केले होते. असहकार चळवळ कोणी सुरू केले होते? असहकार चळवळ हे यांनी गांधीजींनी केले होते. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाला होता. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. शेवटचा प्रश्न मित्रांनो, भारताचा पहिला राष्ट्रपती कोण होता? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते. तर आपण जीकेचे 100 महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तर पाहिलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढं शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकमध्ये पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.